तुमची पण साबुदाण्याची खिचडी चिकट होते का? मग हा व्हिडिओ पूर्ण बघा, एक एक दाणा मोकळा होईल. अगोदर तेल घेतलं, त्यात जिरं घातलं, बटाटा घातला, हिरव्या मिरच्या घातल्या, छान परतून घेतलं आणि आता मीठ घातलं, उकडलेला बटाटा घातला. मीठ घातल्यानंतर 2 मिनटं झाकून तसंच वाफ आणली. 2 मिनटानंतर त्यात साबुदाणा घातला. 2-3 तास साबुदाणा भिजू दिला. साबुदाणा भिजवताना त्यात लिंबू आणि साखर घातली. आता साबुदाणा घातल्यानंतर 2 मिनटं आणखी वाफ दिली. 2 मिनटानंतर शेंगदाण्याचं कूट घातलं. लक्षात ठेवा, शेंगदाण्याचं कूट दरदरीत करायचं आहे, एकदम जाड नाही करायचं आहे. शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर 2 मिनटं आणखी झाकून ठेवलं. मिक्स केल्यानंतर आपली साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याची उसळ तयार आहे. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओमधल्या त्रिकोणावर क्लिक करा. बाय.